नमस्कार भक्तांनो, तुम्ही काहीतरी स्वामींना मागून मागून थकला आहात, पण स्वामींनी काही ते आजपर्यंत तुम्हाला काही दिलेलं नाही आहे. बऱ्याच अशा गोष्टी बरेच भक्त मागून मागून थकलेले आहेत, पण स्वामी महाराजांनी काही त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण केली नाही. त्याचे कारण म्हणजे तुमच्यापर्यंत असा मंत्र आलेलाच नाही. तुम्ही कधी हा मंत्र ऐकलेलाच नाही. हा मंत्र ज्या भक्ताने पूर्ण ऐकला, ज्या भक्ताने मनाने धनाने हा मंत्र पूर्ण ऐकला, मी शपथ घेऊन सांगतो की त्या व्यक्तीची या ठिकाणी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये पैसा आलाच पाहिजे. या ठिकाणी 100% गॅरंटी आहे की जर तुम्ही आज हा मंत्र मनाने भावनेने श्रद्धेने पूर्ण ऐकला, पूर्ण 1008 वेळा जर तुम्ही हा मंत्र ऐकला, तर ती तुमची कोणती पण इच्छा असेल, जी इच्छा तुम्ही स्वामींना मागून मागून थकला आहात, तुम्ही खूप प्रयत्न केले आहात, स्वामींना ती इच्छा पूर्ण करायला लावली आहात, पण आजपर्यंत ती इच्छा अधुरीच आहे आणि ती आता उद्यापासून सुरू होईल आणि तुमची ती इच्छा काही दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे. फक्त तुम्हाला स्वामींवर श्रद्धा ठेवावी लागेल आणि आजचा हा मंत्र पूर्ण ऐकावा लागेल. तुम्ही खूप दिवसापासून स्वामींना काहीतरी मागताय, तुम्ही पैसा मागताय, तुमची इच्छा पूर्ण करायला स्वामींना सांगताय, पण स्वामी काय ऐकत नाही. त्याचे कारण म्हणजे यामध्ये तुमची काहीच चुकी नाही, कारण की तुम्ही जे मंत्र ऐकले ते मंत्र असेच मंत्र होते. ते काही इच्छाला काम करत नव्हते. ते तुमच्या घरातली दारिद्र्य बाहेर काढणारे मंत्र होते. तुमच्या घरातली दारिद्र्य ही नष्ट करणारे होते. तुमच्या घरामध्ये पैसा आणणारे होते. पण हा मंत्र जर तुम्ही ऐकला तर आज तुमच्या सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, तुमच्या मनात इच्छा असेल की तुमच्या घरामध्ये पैसा यावा, लाखो करोडो रुपये यावा, तर या ठिकाणी एका फटक्यात या ठिकाणी तुमची ती इच्छा या मंत्राच्या साह्याने या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तुमची जर इच्छा अशी असेल की आपल्या घरातली दारिद्र्य नष्ट व्हावी आणि आपले घर आनंदी व्हावे, अशी तुमची इच्छा असेल, अशी तुमची मागणी असेल स्वामी महाराजांना, आणि तुम्ही ही मागणी मागून मागून थकला आहात, तर आजचा हा शेवटचा दिवस होणार आहे. आज नंतर तुम्हाला स्वामींना काहीच मागायची गरज राहणार नाही, कारण की हा मंत्र तुमच्या समोर आलेला आहे. आज हा मंत्र असाच कोणत्या समोर येत नाही. आज हा मंत्र तुमच्या समोर आलेला आहे. तू खूप भाग्यवान आहे, तू काहीतरी पुण्य केलेलं आहे, त्यामुळेच तुला हा चमत्कारी मंत्र तुला या ठिकाणी स्वामी महाराजांनी पाठवलेला आहे. स्वामी महाराजांनी साक्षात तुझ्या समोर या ठिकाणी वरदान आणलेले आहे. तू या वरदानाला ठुकरू नको, स्वामींचा अपमान करू नको. तू स्वामींचे हे वरदानाचे अमृत करून घे, या संधीचं सोनं करून टाक. आज स्वामी माऊलींनी तुला वरदान तुझ्या समोर आणलेलं आहे. हा मंत्र ऐरागैरा मंत्र समजून सोडू देऊ नको, गलती करू नको, स्वामींना बघून दुर्लक्ष करू नको. स्वामींनी दिलेली तुला ही शेवटची संधी आहे. स्वामी तुला अनेक संधी देतील, पण तुला संधीचं सोनं करता आलं पाहिजे, तरच तुझी इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि तू खूप दिवसापासून स्वामींना काहीतरी मागतोय, तुझी इच्छा काहीतरी मागतोय. ती तुझी इच्छा काय पण असेल, पैसा असेल, धन असेल, दौलत असेल, आनंद असेल, खुशी असेल, ती काही पण असेल, या ठिकाणी तू मागत होता आणि मागून मागून या ठिकाणी थकला होता. आता तुझ्या त्या थकल्यावर या ठिकाणी मल्लम लागणार आहे, कारण की हा मंत्र तुझ्या समोर आलेला आहे. हा मंत्र काय साधा मंत्र नाही आहे. हा मंत्र काय असा तसा मंत्र नाही आहे. तू याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुझे खूप मोठे भाग्य या ठिकाणी उजळलेले आहे आणि हा मंत्र तुझ्या कानावर पडणार आहे. याचे कारण म्हणजे तू खूप भाग्यवान आहे, खूप पुण्य माणूस आहे, तू खूप पुण्य करत असशील, त्यामुळेच तुला हा मंत्र मिळाला आहे. असं आपण त्या ढोंगी भक्तांना, ऐऱ्या गैऱ्या भक्तांना हा मंत्र काय मिळत नाही. आणि तू खूप स्वतःला चांगलं समज की तुझ्या समोर हा आजचा भाग्यवान अमृत तुल्य तुझ्या समोर हा मंत्र आलेला आहे. हा मंत्र काय असाच कुणासोबत येत नाही. तुझ्या समोर स्वामी महाराजांनी आज टाकला आहे. आता तुझ्या समोर स्वामी महाराजांनी अमृत टाकले आहे. आता तू पेल्याशिवाय जाऊ नको. हा मंत्र पूर्ण एक अर्धवट या मंत्राला सोडू नको. तू फक्त हा मंत्र पूर्ण एक, तुझी जी इच्छा होती, तू जे मागून मागून थकला होता, ती इच्छा
इच्छा काय ती आता अधुरी राहणार नाही. आता तू पण लखपती करोडपती होणार आहे. तुझी पण इच्छा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आता तुला काय भ्यायची गरज राहिलेली नाही आहे. तर चल करू तो मंत्र सुरू आणि काढू तुला गरिबीतून. करू तुझी इच्छा पूर्ण. आता तुझ्या जीवनामध्ये पूर्ण आनंदाच्या ठिकाणी राहणार आहे. तर चल करू त्या मंत्राला सुरुवात. करू तुझी गरिबी दूर. तर चल मी चालू करतो तो मंत्र. तुला आज स्वामींची शपथ आहे. तू जर स्वामींचा कट्टर भक्त असला तर तू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करशील आणि हा मंत्र पूर्ण ऐकशील. कारण की हा मंत्र साक्षात स्वामी माऊलींनी पाठवलेले अमृत आहे. त्यामुळे जरा पण स्किप न करता हा मंत्र बघ आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब कर. आणि स्वामी समर्थांचा कट्टर भक्त असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नाव टाकायला विसरू नको. तर हा व्हिडिओ पूर्ण बघ आणि इच्छा पूर्ण करून घे. कारण की तू खूप दिवसांपासून स्वामींना काहीतरी मागून थकला आहे. तर चल करू तो मंत्र चालू. ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम
कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः।
कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः।
कर्जमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 कर्जमुक्तेश्वर